मित्रांनो, खेळ आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग असतात। यामध्ये धनुर्विद्या झाली, नेमबाजी झाली, भालाफेक झाली, रस्सीखेच झाले, कुस्ती, कबड्डी यासारखे अनेक खेळ आपण जे प्राचीन काळापासून, प्राचीन संस्कृतीपासून आपण जे खेळत आहोत, त्यासारखेच काहीसे अजूनसुद्धा बरेचसे खेळ आहेत जे काही लोकांना प्रचलित नाहीत। आणि अशाच एका खेळाबद्दल माहिती देण्यासाठी मी आलेलो आहे अलिबाग तालुक्यातील नागाव या गावामध्ये। नमस्ते मित्रांनो, जय शिवराय, जय महाराष्ट्र। मी शुभम गणेश मोकळ तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र। तर मित्रांनो, मी आज आलेला आहे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामधील नागाव या गावामध्ये। या गावामध्ये खेळला जातो एक अनोखा खेळ, आणि तो खेळ कोणता आहे नक्कीच तुम्हाला थोडीफार कल्पना लागली असेल व्हिडिओच्या थंबनेल किंवा व्हिडिओच्या टायटलवरूनच। तर जाऊया थेट मैदानाकडे, जिथे हा खेळला जाते पारंपरिक खेळ। अनेक मान्यवरांचा शुभाशीर्वाद लाभला, ज्यामध्ये मित्रांनो, नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी राजा वरुण राजाची पूजा करतो। याच दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून वरुण राजाची पूजा करतात व आपली नौका खोल समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी घेऊन जातात। आणि पुढे वरुण राजा समुद्रातील येणाऱ्या सर्व संकटांपासून आपल्या कोळी राजाला सुरक्षित ठेवतो। संकेत बना 2 नारळ घेऊन पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे। चला, पुढचा सामना आहे राकेश राजपूत नित्या स्पोर्ट्स। हर्षदाताई निखिल मयेकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपल्याला विनंती, आपण व्यासपीठाकडे चालायचं आहे। आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अर्थात सगळ्यांचं लाडकं नेतृत्व प्रशांतदा नाईक हे आपल्यासाठी या ठिकाणी वाट पाहत आहेत। आपण लवकरात लवकर वरती व्यासपीठाकडे यायचं आहे। हर्षदा मयेकर विनंती आपल्याला, आपण चला व्यासपीठात।
अभिराज पाटील, अभि पाटील, आपल्याला सुद्धा विनंती आहे, व्यासपीठाकडे चला आपण. धन्यवाद. चला, मला वाटतं गौरव बामजी पुढच्या फेरीमध्ये आलेला आहे. गौरव बामजी, मुकेश बामजी 3 नारळ घेऊन पुढच्या फेरीत आलेले आहे. डॉक्टर सचिन शरद राऊत आणि राकेश अनंत राणे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित असलेल्या नारळ फोडी स्पर्धेसाठी अनेक मान्यवरांचा शुभाशीर्वाद लाभला. यामध्ये अरविंद पाटील, त्या ठिकाणी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक मनोहर
वर्तक साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी आपल्याला विनंती करतो व्यासपीठाकडे. मध्ये अक्षय रसाळ 2 नारळ घेऊन पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. अभिनंदन. कयांश बंद्री आणि मानस ठाकूर. कयांश बंद्री, मानस ठाकूर, आपल्याला विनंती आहे आपण लगेच द्यायचं आहे. आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठाकडे चालायचं आहे. मिराज पाटील, आपल्याला सुद्धा विनंती आहे. जे स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले, आपल्याला विनंती आहे नाव पुकारल्यानंतर आपण व्यासपीठाकडे चालायचं आहे. लगेच ही स्पर्धा अर्थात पंचांच्या सक्षम अशा पंचांच्या निरीक्षणाखाली रुपेश पाटील, शैलेश नाईक, विपुल राऊत, तर अजितदादा शिंदे आणि एक बारीक सामान आज बांधून नागावरून जाऊन नाही देणार ते. पहिले विचारलं गेला हरिओम शंभो. 5-0 कयांश बंद्री 5 नारळ घेऊन या पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. रुपेश स्पोर्ट्स विरुद्ध अभय पाटील, आपल्याला विनंती आपण लगेच यायचं आहे. टॉस सुरू झाली. अर्थात 2022चा विजेता होता तो अभय पाटील. अभय पाटील विरुद्ध रुपेश स्पोर्ट्स असा हा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. प्रियांका काटे, विनीता पिंपळे, त्यानंतर निकिताताई पाडेकर आणि अंकिता शेवडे या स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी म्हणून उपस्थित झाले. आपला पुन्हा एकदा मित्रमंडळाच्या वतीने मनपूर्वक आपल्याला धन्यवाद देतो. ग्रामपंचायत नागावचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय परेशजी ठाकूर हे या ठिकाणी उपस्थित झाले. तर पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिलोकी झेंडा अर्थात सचिन राऊळ, डॉक्टर सचिन राऊळ यांचे पिताश्री शरददादा राऊळ हे या ठिकाणी उपस्थित झालेत. आपल्याला विनंती आपण व्यासपीठाकडे चालायचं आहे. शरददादा आपण आणि परेश ठाकूर, शैलेश ये होते, नितीनदादा पाडेकर जे सन्मानाने अतिथी आहेत, आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आपण आपला मान सन्मान या ठिकाणी घेऊन जायचं आहे. संजय सारंग, आपलं सुद्धा मंडळाच्या वतीने स्वागत. संजय घरत, बसा बसा दिने चला सचिन राहुल आणि राकेश अनंत राणे मित्रमंडळाच्या वतीने ही जी स्पर्धा आयोजित केली आहे, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आपण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करतोय, जेणेकरून आपण ही स्पर्धा अनेक वर्ष अनेक लोकांच्या लक्षात राहील. ग्रंथ नाखवा आणि द्वारकामाई यांच्यामध्ये झालेला द्वारकामाईचा मालक कोण आहे? अजितदादा शिंदे. आपल्याला या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. राकेश
हे अर्धे बसरे हे सगळ्या जागा बोलू नको नाही का हे बसरे बापूच्या हा पहिल्या पाड्यातला संजय घरत विरुद्ध शैलेश नाईक। यामध्ये शैलेश नाईक गतवर्षीचा विजेता 4 नारळ घेऊन पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय, अभिनंदन। आपण माहिती आहे काला गट्टी आहे, काला गट्टी मुंबईचे खेळाडू अर्थात बोया काका राजेश कदम मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते आणि भाजीचे नारळ घेऊन 4 नंबरचं पारितोषिक त्यांनी घेतलं होतं। चेंबूर येथील एक अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू राजेश कदम बोया काका पाहूया। धन्यवाद पत्रकार मित्र ज्या उपस्थित आहेत। बाबू घरी आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत। ठीक आहे परत द्यायचं आपण। चला कयांश बंद्रे आणि परी नाखवा पुन्हा एकदा प्रेक्षकांची चांगली मित्रांनो, माझ्यासोबत सध्या आहेत विक्की दादा आणि तुमचं नाव महेंद्र साहेब। ओके, तर आपल्याला विक्की दादा आणि महेंद्र दादा आपल्याला या नारळपोळीच्या खेळाबद्दल थोडीशी माहिती देणार आहेत। तर विक्की दादा थोडीशी आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या की हा खेळ कसा खेळला जातो आणि याचे नियम काय आहेत, तुमच्या प्रेक्षकांना थोडीशी माहिती द्या। नारळी पौर्णिमेचा सण आहे, नारळी पौर्णिमेचा त्याच्या निमित्ताने ह्या स्पर्धा वगैरे असतात। प्रत्येक नारळी पौर्णिमेचे बरेच कडे असतात, त्यामुळे हे वेगवेगळे दिवस ठरवलेले आहेत आपले। आणि स्पर्धेमध्ये काय असतं 5-5 नारळ खेळायचे म्हणजे जाड्या करतीचे जे काळं करता असतं भाजीच्या नारळात त्याच्यावर थोडं एक्स्ट्रा असे 5 नारळ तुम्ही आणणार, 5 नारळ आम्ही 32 संघ इथं घेतले जातात। 32 संघातनं प्रत्येक वेळेला संघातनं वेगवेगळे म्हणजे खेट्या पडतात, त्याच्यातनं एकमेकाशी लागली जाते। नंतर त्याच्यातून 16 पुढे येतात, म्हणजे ज्याचे नारळ उडतील तो पुढे जाणार शेवटपर्यंत एक ते फायनल। ते नारळ कुठल्या विशिष्ट पद्धतीचे असतात आणि आपला तुम्ही सिलेक्ट कुठून करता नारळ हे कसं असतं जाड्या करतीचे तिसरा राऊंडचा जो सामना होता संकेत पन्ना विरुद्ध विपुल राऊत याच्यामध्ये संकेत पन्ना याला पुढचा मिळालेला आहे। बघायला गेला तिसऱ्या राऊंडचा दुसरा सामना शैलेश नाईक अक्षय रसाळ। आजच्या कंडिशनला खेळी शैलेश नाईक अक्षय रसाळ किंमत ही 200 रुपयापासून 5,000 पर्यंत किंमत आहे, म्हणजे चांगल्या प्रतीचं 5,000ला नारळ। पण
ते कोणता चालेल हे समजत नाही. फक्त टिपमुळे एवढं समजतं की नारळ चांगला होतो. तुम्ही किती हा वर्ष लहानपणापासून म्हणजे माझ्या वयाच्या 8व्या-9व्या वर्षापासून मी खेळतोय. आज मी 20 वर्ष हा छंद जोपासला. पण स्पर्धेमध्ये आता म्हणजे गेले 7-8 वर्ष फक्त स्पर्धेमध्ये संजय घरत आहे त्यांच्यामुळे हा जास्त शौक लागला. म्हणजे ते मी खेळायचो त्यांना ते मला नारळ द्यायचे चांगले चांगले. आणि ते संजय घरतांकडे खूप फायनल मारलेले आहेत त्यांनी. म्हणजे एक वर्ष असं असायचं की ते एका नारळावर 2 ते 3 कडे फायनल मारायचे. एका स्पर्धेत एक नारळ त्यांचा लोकांना फुटायचा आणि त्यांच्याकडे नारळ. त्यांच्यामुळे अजून शौक लागला लांब लांब सगळीकडे. नक्कीच या खेळाला आपण पारंपरिक खेळ नाव देऊ हो शकतो. हो नक्की नक्की. आणि ही स्पर्धा इथेच नाही, रायगडमध्ये नाही तर रत्नागिरी, मालवण या ठिकाणी पण खेळली जाते इथपासून. आम्ही पण तिकडे जातो. फक्त दत्त जयंतीनिमित्त रत्नागिरीमध्ये असतात तेव्हा तिकडे खेळतो. आणि आता मालवणमध्ये पण एका विशिष्ट टाइम पिरियडमध्ये स्पर्धा भरवली जाते का या दिवसांमध्ये? हा, नारळ पौर्णिमेच्या आसपास म्हणजे गटेरी अमावस्या बोला त्या ह्या जे सण येतात त्या टाईममध्ये केली जाते. धन्यवाद थोडीशी माहिती दिल्याबद्दल. चला खरोखर धन्यवाद. पुन्हा एकदा गटविजेता विजय थँक्यू. विजय सुरेश नाईक विजय थँक्यू. सर्व प्रेक्षकांना खरोखर मी मनापासून धन्यवाद देतो. समस्त आपल्या स्पर्धेला विजेता दादा आपल्या समोर आहेत. दादा तुमचं सांगायचं की तुम्हाला ही स्पर्धा जिंकून कसं वाटलं? प्रफुल मोरे. माझं नाव शैलेश विजय नाईक. माझ्या मित्रांचा चांगला सपोर्ट आणि थोरा मोठ्यांचे आशीर्वाद याच्यामुळे ही स्पर्धा मी जिंकू शकलो. आणि किती वर्ष ही स्पर्धा घ्या? मी आता सतत 2 वर्ष इथे फायनल मारलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.